चला दसरा झाला. नवरात्राचे 9 दिवसाचे 9 उपवास झाले. आता आणली संध्याकाळचं दूध काढलं त्यांनी म्हशीचं, मग दाराची बादली आणली घरात. फेस असतो ना लय, मग फेस हलवून मग पातेल्यात गाळून दूध ठेवायचं तापायला. असलं गोड मस्त फेसाळलेलं असं मलईसारखं इतकं छान दूध असतं ना म्हशीचं. मंद होय नाही, मंद नाही होत. दिवसभर हालचाल करायची, मस्त व्यायाम करायचा, वर्कआउट करायचं, आणि काय मंद होतंय. धुंद होतंय मस्त बरोबर. जड दूध असतं ना. हा बघा किती छान पांढरं शुभ्र असलं भारी ताजं दूध आहे, मस्त निरसं. मग खेड्यात हेच चांगलं असतं, निरसं दूध, बिना पावडरचं, मोकळी छान हवा, लय छान वातावरण असतं खेड्यात. आणि शेतकऱ्याचं काय वेगळंच असतं मस्त. त्यांना शेंगदाण्याचं बेसन खायचं होतं आज, म्हणून मग वाटून ठेवले. आणि आज एकादशी ना, मग एकादशीची मला खिचडी करायची होती. मग मी खिचडीचा साबुदाणा भिजून घातला आणि शेंगदाणे बारीक करून ठेवलेत. शेंगदाणे ना खारी करायचेत बरं का काही, मग ते खारी करायची होती म्हणून मस्त भाजलेत. हां, माझी जरा पद्धत वेगळी आहे करायची. 2-4 खाता खाता मग टाकायचं तोंडात. खायची का तुम्हाला? नको? चालतंय, मीच खाते मग. बाया माणसाला घरात काही दिसन ना, ते नुसतं खावाच वाटत आहे ना. काहीतरी चापायचं तोंडात टाकायचं. बघा खोबरं दसऱ्याला आहे ना, मग सगळ्यांना आम्हाला मोटरींला नारळ फोडावा लागत, त्या देवाला, परत ट्रॅक्टरला, गाडीला, सगळ्याला नारळ फोडायचे. एक तुकडा काढायचा, करडवून खायचा. गुळाबरोबर खाल्लं होतं, लय भारी लागतो. खायचा का तुम्हाला? नाही ना? थांबा माझं बागू द्या आधी. मी ना सारखी काही घरात दिसन ना, ती नुसती तोंडात टाकीत राहते. त्यांनी माझी तब्येत कमी व्हायना. पण मरू दे, जाऊ द्या, काय आता. बाया माणसाचं असंच असतं, ही उचक ती उचक, ही ठेव ती ठेव, ही खा ती खा. आता पेरू आणला होता गाड्या त्यांनी मागाशी, झाडाला ना लय भारी पिकलेला पेरू सापडला होता. हा त्या का लय भारी लागतो, गोड असला भारी पेरू आहे ना, लय छान लागतो. आणि बिना पावडरचा काय नाही, गावरान झाड लावलेलं आहे, असले गोड मोठाले पेरू येतात ना, लय छान लागतात. मी काय करून खातच राहते. त्यांनी आणायचं आणि मी खायचं. राजेंद्र रावांनी लय खायला घाली त्यात.